विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भामध्ये रणनीती तयार केली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। तसंच मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत। जागा वाटपाचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लावण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे। आता नेमका हा नवा फॉर्म्युला कसा तयार करण्यात आला आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस कोण किती जागा लढवणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धोबी पछाड देणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभेत त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। लोकसभेच्या जागा वाटपावेळी तिन्ही पक्षांना वाटाघाटी करावी लागली। अनेक जागांचा तिढा सोडवण्यात बराच वेळ गेला। हे वाद टाळण्यासाठी आत्तापासूनच अनेक बैठका आणि प्राथमिक चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत। महाविकास आघाडीला लवकरात लवकर जागा वाटप आटोपायचं आहे। काँग्रेस आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी 100 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 80 जागा मिळण्याची शक्यता आहे। उर्वरित जागा लहान पक्षांना सोडल्या जाऊ शकतात। जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चेतून ही आकडेवारी समोर आली आहे। लोकसभेमध्ये काँग्रेस राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला। 17 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला 13 जागांवर यश मिळालं। गेल्या लोकसभेला काँग्रेसला राज्यामध्ये केवळ 1 जागा मिळाली होती, पण यंदा 13 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसनं विधानसभेला 100 पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी काँग्रेस आग्रही आहे, पण समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेस 100 जागा लढवेल तर लोकसभेला सर्वाधिक 21 जागा लढवणाऱ्या ठाकरे सेनेला केवळ 9 जागांवर यश मिळालं। लोकसभेला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा ठाकरे सेनेने लढवल्या, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही। पण विधानसभेला ठाकरे सेना 90 ते 100 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। तर शरद पवार यांच्या पक्षाला 80 जागा मिळू शकतात, तर उर्वरित छोट्या पक्षांना 8 ते 10 जागा मिळण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचं काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं। मित्र पक्षांमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील, त्यातून जागा वाटपाबद्दल एकमत होईल। प्राथमिक चर्चेनुसार काँग्रेस आणि ठाकरे सेनेला प्रत्येकी 100 तर शरद पवार गटाला 80 जागा सुटू शकतात। बाकीच्या जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील। जागा वाटपात फार मोठे बदल होणार नाहीत अशी माहिती या नेत्यानं दिली। सुरुवातीला तिन्ही मोठ्या पक्षांनी प्रत्येकी 90 जागा लढवाव्यात असं शरद पवार यांच्या पक्षाने सुचवलं होतं, पण काँग्रेस आणि ठाकरे सेनेनं अधिकच्या जागांची मागणी केली। मात्र आम्हाला 80 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत, पण आम्ही आकडेवारीनुसार किंवा आकड्यावरूनच आडमुठी भूमिका घेणार नाही। त्यापेक्षा आम्ही स्ट्राईक रेटवर अधिक लक्ष देऊ आणि अधिकाधिक जागा जिंकू असं शरद पवार यांच्या पक्षाचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत सर्वात कमी जागा शरद पवार यांच्या पक्षाने लढवल्या। केवळ 10 जागांवर निवडणूक लढवली होती। यापैकी 8 जागांवर त्यांनी विजय मिळवला। तुतारी चिन्हामुळे झालेल्या संभ्रमाने साताऱ्याची जागा गेली, अन्यथा आम्ही 9 जागा जिंकल्या असत्या असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता। शरद पवार यांच्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट हा 80% होता। लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील कोणत्याच पक्षाला अशी कामगिरी जमलेली नाही। त्यामुळे शरद पवार विधानसभेला देखील आकड्यांवर अडून न बसता स्ट्राईक रेटवर अधिक लक्ष देऊन सुपरहिट मारणार असं दिसून येत आहे। महाविकास आघाडीमध्ये वाद टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना 100, काँग्रेस 100 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 80 हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीसाठीची 15 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे। प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले आहेत। बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर दिला जातोय।
तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले आहेत आणि त्यावर यापुढील काळात बैठका सुरू होणार आहेत। मात्र या बैठका सुरू होण्यापूर्वीच शरद पवार यांनी महाविकास आघाडीसमोर जागा वाटपाचं हे सूत्र ठेवून पुढील वाद टाळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय। शरद पवार यांच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं समसमान जागा लढवाव्यात, ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्न निकाली निघेल, हा या मागचा उद्देश असू शकतो। 2019 साली शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभा निवडणूक लढवली। मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षामध्ये बिनसलं आणि युती तुटली। हा पूर्वानुभव लक्षात घेता महाविकास आघाडीनं जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ नयेत याची खास खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला महाविकास आघाडीच्या या नव्या फॉर्म्युलाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला YouTube, Facebook व Instagramवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका।